वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण ब्लाऊजवरती ऑलरेडी असलेल्या काठ जे असतात त्या काठावरती वर्क कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. आता यामध्ये हा स्लीवचा आकार आहे आणि या स्लीव्जवरती ही त्याची बॉर्डर आहे, खालच्या साईडची ही बॉर्डर आहे. आता यावरती आपण वर्क करणार आहोत. वर्क करायला चालू करण्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून आपण मार्किंग केलेली आहे. या इथे मार्किंग जी केलेली आहे म्हणजे या इथून आपण स्टिच करणार आहोत ब्लाऊज. तर याच्या अर्धा इंच खालून या इथून आपण वर्क करायला चालू करायचं. बरोबर अर्धा इंचच मार्जिन ठेवायची, जेणेकरून जेव्हा आपण इथे शोल्डरला जॉईंट करतो तर त्या अर्धा इंचामुळे त्याची फिनिशिंग छान दिसेल. मग त्यानंतर साईडचंही पूर्ण मार्क करून घ्यायचं आणि तिथे सुद्धा अर्धा इंच मार्क सोडून देऊन मग वर्क करायला चालू करायचं. आता या इथे सर्वात पहिल्यांदा आपण वर्क करायला चालू करू. निडलला खाली टाकलं, खालचा दोरा वरती घेतला, यामध्ये एक शुगर बीट टाकला, पुन्हा स्टिच केलं. जेव्हा आपण स्टिचिंग करणार आहोत त्यावेळी बरोबर ती जी बॉर्डर आहे ती जी लाईन आहे त्या बरोबर त्या लाईनवरती स्टिचिंग करायचं. म्हणजे त्याचा जो आकार आहे तो आकार छान उठून दिसतो. बघा हे आता पूर्ण झालेलं आहे. आता यानंतर या इथे असे फुलाचे जे आकार आहेत याच्या तिथे आपण या पांढऱ्या मोतींनी आपण स्टिच करणार आहोत. तर यासाठी घेतलेला आहे साधा सिंपल सुई आणि दोरा. आता हे जे फूल आहे याच्या बरोबर इथे आपण सुईला वरती काढणार, यामध्ये एक मोती टाकणार, हे या पद्धतीने आपण फूल काढून घेणार आहोत. बघा आता हे या पद्धतीने छानसे फुलं तयार झालेले आहेत. मी दोन्ही साईडना हे फुलं तयार करून घेतलेले आहेत. आता यानंतर याचा जो हे आकार आहे, हा इथला वाला जो आकार आहे, आता ॲक्च्युली तो आकार एवढाच आहे फक्त, पण याला आपण असं जॉईंट करणार आहोत. या इथून शुगर बीटने पूर्ण स्टिचिंग करून घेणार आहोत. बघा हे आता किती सुंदर दिसते. आता यानंतर या इथे आपण हे ते थोडेसे मोठेवाले जे शुगर बीट असतात त्याने इथे एक लाईन मारणार आहोत आणि या इथे एक लाईन तयार करणार आहोत.
बघा हे इथे अशा 2 लाईन मी करून घेतलेल्या आहेत. आता यामधला जो गॅप आहे या गॅपमध्ये आपण स्टोन टाकणार आहोत. हा जो गोल्डन कलरचा स्टोन आहे हा फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने इथे पूर्ण लावून घ्यायचा आहे. आता यानंतर हा जो गॅप आहे या गॅपच्या इथे आपण ही जरदोजी टाकणार आहोत. यासाठी साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे. या इथून सुईला पहिले वरती काढायचं, यामध्ये एक जरदोजी टाकायची आणि या इथे स्टिच करायचं. आता यानंतर या इथे मी एक स्टोन चेन लावून घेतलेली आहे. आता याच्या इथे पुन्हा याच मोठ्या शुगर बीटने आपण एक स्टिचिंग करून घेणार आहोत. आता या इथे मी हा ग्रीन कलरचा स्टोन एक आड एक या पद्धतीने लावून घेतलेला आहे. आता यानंतर हा साधा सिंपल सुई आणि दोरा घेतलेला आहे. या इथून सुईला वरती काढला आणि यामध्ये हा जो ड्रॉप शेपचा मोती असतो, ड्रॉप शेपचा जो मणी आहे तो टाकलेला आहे आणि या पद्धतीने स्टिच करायचं. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता या इथे स्टोन जे लावलेले होते ते जास्त हायलाइट होत नव्हते, तर त्यामुळे याला मी शुगर बीटचं एक 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 आउटलाईन करून घेतलेली आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.